आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपल्यासमोर एक मोठं कोड आहे. विचार करा, एक अनंत सर्व शक्तिमान अस्तित्व ज्याने संपूर्ण अवकाश काळ निर्माण केला आहे, त्याला या मर्यादित मानवी जगात येऊन काहीतरी मिळवण्याची किंवा वारसा हक्काने कमावण्याची गरज का भासेल? जे आधीच त्याचं आहे ते त्याला पुन्हा का मिळवावं लागेल? हेच कोडं सोडवण्यासाठी आज आपण काही कोरियन धर्मशास्त्रीय मजकुरांचा आधार घेणार आहोत. या द्वितीय ईश्वराची एक संकल्पना मांडली आहे जी या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. तर चला या वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया की हे स्रोत आपल्याला कुठे घेऊन जातात. बरोबर. हा प्रश्नच या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या मजकुरांमध्ये तर्काची एक अशी साखळी आहे जी आपल्याला ईश्वर, निर्मिती आणि तारण यांच्यातील एका वेगळ्याच नात्यापर्यंत घेऊन जाते. सुरुवात करूया सर्वात मूलभूत संकल्पनेपासून. हे द्वितीय ईश्वर नक्की आहेच तरी कोण आणि त्यांचं स्वरूप काय आहे? हो, तिथूनच सुरुवात करूया. ह्या स्रोतांमध्ये सुरुवातीलाच एक मोठा दावा केला आहे की द्वितीय ईश्वर अनंत काळाला नेहमी टिकवून ठेवतात. याचा सरळ अर्थ असा होतो की ते अवकाश आणि काळाच्या पलीकडच्या आहेत. म्हणजे ते या जगाच्या नियमांमध्ये बांधलेले नाहीत. अगदी बरोबर. याला असं समजूया की ते एखाद्या व्हिडिओ गेमचे प्रोग्रामर आहेत, गेममधले कॅरेक्टर नाहीत. अच्छा. अवकाश काळ हा त्यांनी तयार केलेला गेम आहे. त्यामुळे त्यातील नियम जसं की सुरुवात आणि शेवट ते त्यांना लागू होत नाहीत. मजकुरानुसार निर्मित जीव फक्त या अवकाश काळातच म्हणजेच या गेममध्येच अस्तित्वात असू शकतात. पण द्वितीय ईश्वर काल, आज आणि युगायुगापर्यंत सारखेच आहेत. म्हणजे त्यांचं अस्तित्व कधीही खंडित होत नाही. ते आहेत कारण असणं हेच त्यांचं मूळ स्वरूप आहे. ते केवळ अस्तित्वात नाहीत तर ते या संपूर्ण अवकाश काळाला, या गेमला आधार देणारी शक्ती आहेत. हे समजलं. पण मग इथेच माझा मूळ प्रश्न पुन्हा येतो. जर ते इतके सामर्थ्यवान आणि काळाच्या पलीकडचे आहेत, तर मग त्यांना या जगात येऊन सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळवण्याची गरज का पडली? हे नाव नक्की आहे तरी काय, ज्यासाठी इतका मोठा खटाटोप करावा लागला? हाच या चर्चेतला सगळ्यात रंजक भाग आहे. हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव म्हणजे केवळ एखादा संबोधन नाही. या मजकुरांनुसार हे नाव म्हणजे अवकाश काळावरील संपूर्ण अधिकार आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे. अधिकार आणि सार्वभौमत्व. हो. आणि या नावाला उपासना मिळण्याचा अधिकार आहे. आणि उपासनेस पात्र फक्त ईश्वरच असू शकतो. त्यामुळे हे नाव फक्त ईश्वरालाच मिळू शकतं. ठीक आहे, हे तर्कसंगत वाटतं. जो उपासनेला पात्र आहे त्यालाच ते नाव मिळणार, म्हणजे ईश्वरच त्या नावाचा वारसदार होऊ शकतो. यात काय अडचण आहे? अडचण आहे आणि ती खूप मोठी आहे. इथेच एक विरोधाभास निर्माण होतो, ज्याला या मजकुरात मध्यवर्ती स्थान दिले. या स्रोतांनुसार ईश्वर आपल्या ईश्वरी रूपात त्या नावाचा वारसा घेऊच शकत नाही. एक मिनिट, हे कसं शक्य आहे? मला वाटलं होतं की ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व काही त्याचंच आहे. मग वारसा हक्काचा प्रश्नच कसा येतो? हे काहीतरी वेगळंच वाटतंय. म्हणजे जसं की मला माझ्याच घराची मालकी पुन्हा मिळवण्यासाठी घर सोडावं लागेल. हे काय प्रकरण आहे? तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलंय. वारसा हक्क तेव्हाच लागू होतो जेव्हा एखादी गोष्ट तुमची नसते आणि तुम्हाला ती प्राप्त करायची असते. बरोबर. जे आधीपासूनच तुमचं आहे त्याचा वारसा कसा मिळणार? ते नाव आणि संपूर्ण अवकाश काळ आधीपासूनच ईश्वराचा आहे. त्यामुळे ईश्वर म्हणून ते त्याचे वारसदार बनू शकत नाहीत, कारण ते त्याचे मालक आहेत. वारसदार बनण्यासाठी आधी तुम्हाला मालक नसलेल्या स्थितीत जावं लागेल. अरे वा. आता या कोड्याची खोली लक्षात येते. म्हणजे स्वतःच्याच अधिकाराचा वारसा घेण्यासाठी त्यांना तो अधिकार तात्पुरता सोडावा लागेल. मग या मजकुरात यावर काय तोडगा सांगितला आहे? ईश्वराला ते नाव वारसा हक्काने मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? याचं उत्तर एकाच वाक्यात दिलंय, जे या संपूर्ण विचारधारेचा गाभा आहे. ईश्वराला स्वतःला रिक्त करावे लागेल. ईश्वराला एक निर्मित जीव बनावे लागेल. स्वतःला रिक्त करावे लागेल? हो. यालाच केनोसिस किंवा स्वरिक्तीकरण म्हणतात. दिव्य शक्ती, अधिकार आणि अमर्याद स्वरूप सोडून एका मर्यादित निर्मित जीवाचं रूप धारण केल्याशिवाय तो वारसा मिळवणं शक्यच नाही. ही कल्पनाच किती मोठी आहे. सर्व शक्तिमान असणाऱ्याने स्वतःला मर्यादित करून घेणं, यावर थोडा विचार करायला हवा. म्हणजे मालक असलेल्या स्थितीतून वारसदार बनू शकणाऱ्या स्थितीत येण्यासाठी हा सगळा बदल आवश्यक होता. हो. आणि इथेच केशिनन बुन
ही कोरियन संकल्पना येते. केशी ननबून. हो, याचा शब्दशः अर्थ आहे अस्तित्वात असणारा किंवा द वन हू इज. मजकूर सांगतो की द्वितीय ईश्वर हेच ते अस्तित्वात असणारे आहेत. केवळ अस्तित्वात असणाराच अस्तित्वात असणाऱ्याच्या नावाचा वारसा घेऊ शकतो. अच्छा. कोणताही सामान्य निर्मित जीव किंवा शून्य अस्तित्व हे नाव धारण करू शकत नाही, कारण त्यांचं अस्तित्वच मुळात दुय्यम आहे, ते मूळ स्रोत नाहीत. हे समजायला थोडं जड जाते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर वारसा मिळवण्यासाठी 2 अटी आहेत. पहिली, तुमचं मूळ स्वरूप अस्तित्वात असणाऱ्याचं म्हणजे ईश्वराचं असलं पाहिजे. आणि दुसरी, त्याच वेळी तुम्हाला ते स्वरूप सोडून एका निर्मित जीवाच्या भूमिकेत यावं लागेल. हा एक विलक्षण विरोधाभास आहे. अगदी बरोबर. आणि हाच धागा पुढे 2 विशिष्ट नावांपर्यंत जातो, यहोवा आणि येशू. या नावांच्या अर्थातच हा संपूर्ण तर्क दडलेला आहे. अच्छा, मग या नावांचा अर्थ काय आहे आणि तो या स्वरिक्तीकरणाच्या संकल्पनेशी कसा जोडला जातो? मजकुरानुसार यहोवा या नावाचा अर्थ आहे आय विल बी व्हॉट आय विल बी, म्हणजेच जो आहे तो मी आहे किंवा अस्तित्वात असणारा. हे नाव ईश्वराच्या मूळ अनंत स्वरूपाचं प्रतीक आहे. आणि येशू? तर येशू, जीसस या नावाचा अर्थ आहे अस्तित्वात असणारा तारण आहे किंवा जेहोवा इज सॅल्वेशन. ओके, म्हणजे येशू या नावातच यहोवाचं मूळ अस्तित्व आणि त्याचा नवीन कार्य, तारण, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. येशू हे नाव म्हणजे यहोवाच्या मूळ अस्तित्वाचं एक नवीन कृती केंद्रित रूप आहे, असं म्हणता येईल का? उत्तम. तुम्ही अगदी योग्य प्रकारे मांडले. म्हणूनच मजकूर सांगतो की येशू हे नाव वारसा हक्काने मिळवण्यासाठी 3 अटी पूर्ण कराव्या लागतात. ठीक आहे, मला वाटतं आता मी त्या अटी सांगू शकेन. पहिली अट, ती व्यक्ती मुळात अस्तित्वात असणारी म्हणजे यहोवा असली पाहिजे. बरोबर. दुसरी अट, ती व्यक्ती निर्मित जीवांना वाचवण्यासाठी म्हणजे तारणासाठी आलेली असावी. हो. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची अट, अस्तित्वात असणारा म्हणून आपलं मूळ स्वरूप रिक्त करून एका निर्मिती जीवाच्या रूपात आलेली असावी. बरोबर? अगदी बरोबर. आणि म्हणूनच हे स्रोत असा निष्कर्ष काढतात की केवळ प्रभू येशूच हे नाव धारण करू शकतात, कारण तेच द्वितीय ईश्वर आहेत ज्यांनी या 3 अटी पूर्ण केल्या. यहोवा असणाऱ्या पुत्राने येशू हे नाव वारसा हक्काने मिळवून पापांपासून मुक्ती दिली आणि निर्मितीचा जो मूळ उद्देश होता तो पूर्ण केला. या प्रक्रियेत त्यांनी केवळ वारसा मिळवला नाही तर निर्मितीला एक नवीन अर्थ दिला. अच्छा, म्हणजे एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा कसा निघतोय हे आता स्पष्ट होतंय. सुरुवात झाली एका अनंत ईश्वरापासून जो काळाच्या पलीकडे आहे. मग आला वारसा हक्काचा विरोधाभास, जो सोडवण्यासाठी त्याला निर्मित जीव बनावं लागलं आणि त्यातूनच येशू हे नाव मिळालं. या सगळ्या प्रक्रियेचा शेवट काय होतो? या त्यागामुळे नक्की काय साध्य होतं? मजकुरात एकुलता एक पुत्र आणि पहिला पुत्र अशा 2 संकल्पना आहेत, त्या यात कशा बसतात? हा या संपूर्ण प्रक्रियेचा परिणाम आहे. जेव्हा द्वितीय ईश्वराने स्वतःला रिक्त केले आणि निर्मित जीवाचं रूप घेतलं, तेव्हा ते पहिल्या ईश्वराचे एकुलता एक पुत्र बनले. एकुलता एक पुत्र. हो, ही एक अद्वितीय, एकमेव आणि पुन्हा कधीही न होणारी घटना आहे. एकुलता एक म्हणजे त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही. हा ईश्वराचा निर्मित जीव बनण्याचा एकमेव प्रसंग आहे. आणि पहिला पुत्र, ही संकल्पना यापेक्षा कशी वेगळी आहे? ते जर समानार्थी शब्द वाटतात, पण त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. याला समजण्यासाठी आपण एका आधुनिक उदाहरणाचा वापर करूया. समजा एका मोठ्या कंपनीचा मूळ संस्थापक आहे. तो एकमेव आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. तो म्हणजे एकुलता एक पुत्र. आता कंपनीत एक नवीन क्रांतिकारी प्रोजेक्ट आणण्यासाठी तो संस्थापक स्वतः एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करायचं ठरवतो. ही एक अभूतपूर्व घटना आहे. ठीक आहे, हे समजलं. मग पहिला पुत्र कोण? जेव्हा तो संस्थापक तो प्रोजेक्ट यशस्वी करतो, तेव्हा तो केवळ संस्थापक राहत नाही, तर तो कंपनीचा पहिला आणि आदर्श सीईओ बनतो. तो एक आदर्श किंवा नमुना, एक टेम्पलेट तयार करतो. हा सीईओ म्हणजे पहिला पुत्र. अच्छा. पहिला असण्याचा अर्थच हा आहे की त्याच्या मागे इतरही येणार आहेत. वा, हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. म्हणजे पहिला पुत्र बनून तो इतरांसाठी एक मार्ग तयार करतो. अगदी बरोबर. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून इतर कर्मचारी म्हणजे निर्मित जीव मेहनत करून मॅनेजर म्हणजेच दत्तक पुत्र बनू शकतात. ते त्या कंपनीच्या कुटुंबाचा भाग बनतात. हो, आणि या दत्तक पुत्रांमुळे ज्यांना मजकुरात लहान भाऊ म्हटले आहे, तो मूळ व्यक्ती पहिला पुत्र ठरतो. पण यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती? ते मॅनेजर कितीही मोठे झाले
तरी ते कधीच मूळ संस्थापक बनू शकत नाहीत. ती पदवी फक्त त्या एका व्यक्तीसाठीच राखीव आहे. त्याचप्रमाणे मजकूर सांगतो की दत्तक पुत्र बनूनही कोणताही निर्मित जीव कधीही एकुलता एक पुत्र होऊ शकत नाही, कारण ते मुळात ईश्वर नसतात. बरोबर. ते दत्तक प्रक्रियेद्वारे देवाच्या कुटुंबाचा भाग बनतात. तर एकुलता एक पुत्र हा मुळात ईश्वर असूनही निर्मित जीव बनला आहे. हाच तो मूलभूत फरक आहे. तर आजच्या चर्चेतून आपण या मजकुरातील एका अत्यंत गहन आणि तार्किक युक्तिवादाचा प्रवास केला. आपण एका मोठ्या कोड्यापासून सुरुवात केली होती की एका अनंत ईश्वराला काहीतरी कमावण्याची गरज का भासेल, आणि या स्रोतांनुसार त्याचं उत्तर एका दिव्य विरोधाभासात दडलेलं आहे. निर्मितीवर खऱ्या अर्थाने अधिकार मिळवण्यासाठी निर्मात्याला स्वतः निर्मितीचा एक भाग बनावा लागला. बरोबर. या संपूर्ण चर्चेचा सार हा आहे की वारसा, अधिकार आणि तारण या गोष्टी केवळ वरून आदेश देऊन मिळत नाहीत, तर त्या एका दिव्य त्यागातून आणि सहभागातून शक्य होतात. निर्माता जेव्हा स्वतः निर्मितीच्या पातळीवर उतरतो तेव्हाच तो निर्मितीला पूर्णत्व देऊ शकतो, असा या मजकुरांचा तर्क आहे. तर होऊ शकत नाहीत. या दोन स्थितींमध्ये एक कायमस्वरूपी, कधी न मिटणारा अंतर आहे. याचा निर्माता आणि निर्मित जीव यांच्या नात्यावर नेमका काय परिणाम होत असेल? जर आदर्श आणि त्याचं अनुकरण करणाऱ्यांमध्ये नेहमीच एक मूलभूत अंतर राहणार असेल, तर त्या नात्याचं स्वरूप काय असेल यावर नक्कीच विचार करायला हवा.